ज्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे, ज्यांना कोमॉर्बिडिटी म्हणजे सोबत काहीतरी आजार आहेत, खास करून जीवनशैलीचे आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट, वजन जास्त असणारे, अशांना करोना जरा जास्त घातक ठरलेला आहे. सगळीकडे सगळ्या जगातले आकडेवारी ते सांगते. त्यामुळे सगळ्यांचाच जरा त्याबाबत जागरूकता आलेली आहे की आपली इम्युनिटी कशी स्ट्रॉंग ठेवता येईल, रोग प्रतिकार शक्ती त्यासाठी काय करता येईल. आणि मग त्यासाठी काय वाटेल ते सगळ्या मार्केटिंग फंडे वापरून लोक काय आमचं चूर्ण घ्या, आमचा काढा घ्या, आमचं अमुक करा आणि इम्युनिटी वाढवा, काय ही गोळी घ्या, ते विटॅमिन घ्या. तर अशा गोष्टींनी काय इम्युनिटी वाढत नसते खरं. म्हणजे हे काय असं नाहीये की एक दिवस जाऊन जिम मध्ये घंटाभर व्यायाम केला आणि पैलवान झाला, असं होत नाही. सगळ्यात प्रथम तयार आमच्या पॉडकास्ट मध्ये येण्यासाठी सर, तर तुमचं मनापासून खूप खूप धन्यवाद. तर आपण सर वेळ वाया न घालवता सरळ आपण मुद्द्यावर येऊ, पॉडकास्ट आपण सुरू करूया आपला. तर माझा पहिला प्रश्न सर असाच होता की कोरोनाच्या काळात सर बऱ्याच लोकांना आपल्या हेल्थची काळजी खूप वाटायला लागली आणि स्पेशली जे युथ होते. आता जसं आम्ही 8-9 महिने घरात होतो, घराच्या बाहेर निघू नाही शकलो, तर आमच्या सवयी अशा होत्या की फास्ट फूड खायचं, बऱ्याच गोष्टी अशा खायच्या. पण कोरोनामुळे आमच्या त्या सवयी तुटल्या. आता आम्ही त्या सवयी जर आम्हाला लॉकडाऊन संपल्यानंतर जर या सवयी पुन्हा लागल्या, तर तुम्ही जो शतायुषी हा प्रोग्राम चालवता, तर आजचा तरुण हा शतायुषी व्हायचे किती टक्के चान्सेस आहे, आणि जर तो नाही होऊ शकत असेल तर त्यांनी काय करायला पाहिजे त्यासाठी? ओके, छान. मला आनंद वाटतोय की तुझ्या पॉडकास्टची सुरुवात आज होते आहे. त्यामुळे खूप शुभेच्छा तुझ्या या नवीन उपक्रमाला. मला नेहमीच वाटत आलं की नवीन करणारे जे आहेत, एकदा ओळख निर्माण झाल्यावर तर सगळेच असतात. ओळख निर्माण होईपर्यंत सहसा कोणी फार उभं नाही करत, विचारत नाही. अशा नवीन उपक्रमाची सुरुवात होते आहे आणि त्याला कदाचित माझा थोडासा एक काय म्हणू वाटा आहे असं मी मानतो. तर अभिनंदन यासाठी आणि धन्यवाद. उपक्रम मोठा हो यासाठी शुभेच्छा. तुझा प्रश्न विचारला आहे शतायुषी होण्यासाठी आरोग्याचा प्रश्न. करोनाच्या निमित्ताने आरोग्याचा प्रश्न तसाही सगळ्यांच्या अजेंडावरती आलाय, जो आजपर्यंत नव्हता फारसा खरं ओव्हरऑल जर आपण विचार केला तर. आणि आतापर्यंत बाकी अनेक प्रश्न होते की जे प्राधान्यावरती होते, पण पहिल्यांदा करोनाने आपल्याला हे दाखवलंय की आरोग्यासाठी आपण सगळं काही बंद करून ठेवू शकतो, सगळं जग थांबू शकते वेळ पडली तर. त्याहून महत्वाचं दुसरं काही नाही आहे. मला वाटतं ही खूप मोठी देण आहे करोनाची, जी अदरवाईज कधी घडलं नसतं. आणि त्यानिमित्ताने ओव्हरऑलच आरोग्याबद्दल जागरूकता सगळ्याच वैयक्तिक पातळीपासून तर एक जागतिक गव्हर्नन्सच्या लेव्हलपर्यंत निर्माण झालेली आहे. बजेटमध्ये त्याच्यासाठी अलोकेशन्स होतात आहे आणि प्रत्येक जण आपापल्या पातळीवर काही ना काहीतरी ऍक्शन मोडमध्ये ज्याला म्हणता येईल ते आलेलं आहे. कारण असं म्हणतात ना की माणूस मरणाची भीती मोठी असते, मरणाला घाबरतो. एरवी नाही सुधारला जात तर मरणाच्या भीतीने का होईना चांगले जर पॉझिटिव्ह बदल होणार असतील तर चांगलेच आहे. त्यामुळे मुळात आता एक प्रश्न जो करोनाच्या निमित्ताने सगळेजण शोधतात आहे तो की आपल्याला इम्युनिटी आपली कशी स्ट्रॉंग ठेवता येईल, इम्युनिटी कशी वाढवता येईल. कारण हे लक्षात आले की ज्यांची इम्युनिटी चांगली आहे त्यांना करोना काही फार त्रास देत नाही, एक तर होत नाही, झाला तरी त्यांचं काही फार बिघडत नाही. ज्यांची इम्युनिटी कमी झालेली आहे, ज्यांना कोमॉर्बिडिटी म्हणजे सोबत काहीतरी आजार आहेत, खास करून जीवनशैलीचे आजार, डायबिटीज, ब्लड प्रेशर, हार्ट, वजन जास्त असणारे, अशांना करोना जरा जास्त घातक ठरलेला आहे. सगळीकडे सगळ्या जगातले आकडेवारी ते सांगते. त्यामुळे सगळ्यांचाच जरा त्याबाबत जागरूकता आलेली आहे की आपली इम्युनिटी कशी स्ट्रॉंग ठेवता येईल, रोग प्रतिकार शक्ती त्यासाठी काय करता येईल. आणि मग त्यासाठी काय वाटेल ते सगळ्या मार्केटिंग फंडे वापरून लोक काय आमचं चूर्ण घ्या, आमचा काढा घ्या, आमचं अमुक करा आणि इम्युनिटी वाढवा, काय ही गोळी घ्या, ते विटॅमिन घ्या. तर अशा गोष्टींनी काय इम्युनिटी वाढत नसते खरं. म्हणजे हे काय असं नाहीये की एक दिवस जाऊन जिम मध्ये घंटाभर व्यायाम केला आणि पैलवान झाला, असं होत नाही. ग्रॅज्युअली साचत जाणारी विकसित होत जाणारी काय म्हणू शारीरिक क्षमता आहे, शरीर आणि मनाची क्षमता आहे मुळात, असं म्हणून आपण दोन्ही बाजूने जर विचार केला तर.
तर ते एका दिवसात होत नाही डेफिनेटली, आणि त्यासाठी आरोग्यदायी सवयी हा जास्त महत्वाचा पार्ट आहे. कुठली एक विशिष्ट वस्तू खाल्ल्याने रोगप्रतिकार शक्ती वाढते असं काय होत नाही. आणि जेवढी आपली रोगप्रतिकार शक्ती स्ट्रॉंग असेल तेवढे आपण शतायुषी होण्याची शक्यता आपलीही वाढलेली असते डेफिनेटली. आपण जास्त दिवस जगतो आणि म्हातारा न होता जगतो, तरुण राहतो. त्यामुळे वयासोबत येणारे जे काय आजार असतात सगळे, ते सगळे आपल्याला टाळता येऊ शकतात जरा त्या पद्धतीने, असं म्हणता येईल आपल्याला. तर आता ही सगळी रोगप्रतिकार शक्ती जी आहे ती खूप सारी आपल्या जीवनशैलीशी निगडीत ठरते. तू आता सांगत होता की फास्ट फूड आणि हे सगळं असा जो पार्ट आहे, आता करोनाच्या निमित्ताने असं लक्षात आलंय की हे सगळे दुकानं बंद होते, बाहेर खाणं पिणं जवळपास बंद झालं, हॉटेलिंग आणि अमुक जे व्हायचं सगळ्या घरांमध्ये, शहरी मध्यवर्गीय घरांमध्ये आणि तरुणांमधलं पण, ते बऱ्यापैकी कमी झालंय. घरी शिजलेलं खावं लागतंय आता सगळ्यांना, बहुतेकांना बाहेरचं उपलब्ध नाहीये. आणि त्याचा परिणाम, पॉझिटिव्ह परिणाम पण कदाचित तुझ्यासारख्या अनेक तरुणांनी अनुभवलेला असणार आहे डेफिनेटली. त्यामुळे वैद्यकशास्त्रही सांगते की शतायुषी होण्यासाठी 4 गोष्टी महत्वाच्या असतात. एक तर आपण काय खातो, आहाराच्या बाबत आपलं जे काय खातो ते ताजं असलं पाहिजे. म्हणजे घरात शिजलेलं ते ताजं, जे कुठेतरी कंपनीत तयार झालेलं ज्याला पॅकेज फूड म्हणूया, ते सगळं शिळं आहे. ते तुमचं बिस्किट पासून तर सगळंच हे मिळते ते, मग त्याने काही आपण शतायुषी होत नाही नक्कीच. त्यामुळे ताजं हे घरात शिजलेलं आजच्या आज ते खाणं म्हणजे आरोग्यासाठी चांगलं आहे, असं त्याचा अर्थ आहे. दुसरा जो पार्ट आहे तो स्वच्छ असलं पाहिजे. जे काय खातो ते स्वच्छ, याचा अर्थ त्याच्यामध्ये काय ऍडिटिव्ह नको, प्रिझर्वेटिव्ह नको. ओके, ही आहाराच्या मूलभूत गोष्ट आहे शतायुषी होण्यासाठी. त्यामुळे आपला आहार कसा आहे यावर खूप सारा अवलंबून आहे. तू जसं म्हणतो तसं आज तरुणांचा आहार मध्ये खूप सारे जंक फूड आहे, बाहेरचं खाणं आहे, तळलेले, फ्राईड, नाही, पिझ्झा, बर्गर सारख्या गोष्टी, किंवा बेकरी आहे, पोल्ट्री आहे, डेअरी आहे, नॉनव्हेज आहे. ह्या सगळ्या गोष्टी आपलं आयुष्य कमी करतात आणि आजारांना निमंत्रण देतात. ओके, त्यामुळे आहार एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्या दृष्टीने आपल्याला शतायुषी होण्यासाठी. दुसरा जो मुद्दा शास्त्रज्ञांना लक्षात आला तो की घाम गाळल्याशिवाय आयुष्य शतायुषी नाही होत आहे. पर्स्पिरेशन. ओके, आज आपला घाम निघतच नाही. सगळे आजकाल सगळ्यांचीच इच्छा अशी असते की आपल्याला असं काम मिळावं की एसी चेंबर असलं तर बरं, घरात एसी असला तर चांगला, घाम निघू नये. शेतकऱ्याची मुलं असून सगळे म्हणतात की आम्हाला उन्हात नको जायला, घाम येतो. ओके, ते मला असं वाटते हा चुकीचा समज आहे. त्यामुळे असा घाम नाही गाळता आला तर मग पैसे देऊन जिम मध्ये जाऊन घाम गाळावा लागतो शतायुषी होण्यासाठी. त्यामुळे सगळ्या तरुणांनी हे लक्षात ठेवलं पाहिजे की तुम्ही कितीही इंटेलेक्च्युअल कामं करत असाल, सोबत काही ना काहीतरी तुम्हाला फिजिकल ऍक्टिव्हिटी करणं फक्त आपल्या जीवनशैलीचा भाग बनवा, असं नाही तर मग मुद्दाभर व्यायामासाठी वेळ काढा. त्याच्याशिवाय शतायुषी नाही होता येणार. ह्या 2 मुख्यत्वे शरीराच्या बाबतच्या गोष्टी आहे. आणखीन 2 ज्या गोष्टी त्या मनाच्या संदर्भामधल्या आहे. शेअर अँड केअर ऍटिट्यूड लागतो शतायुषी होण्यासाठी. दुर्दैवाने आज आपण फार सेल्फ सेंटर्ड झालेले आहोत की सगळे फक्त मी आणि माझं यामध्येच आपण आज अडकून पडलोय. आणि त्याच्यामुळे काय झालंय की मी आणि माझ्यामध्ये अडकून पडल्यामुळे आपल्याला प्रॉब्लेम हा झालाय की जो तो फक्त स्वतःपुरतच बघतो. त्यामुळे इतरांशी काही देणं घेणं उरलं नाही, इतरांच्या सुखदुःखाशी देणं घेणं उरलं नाही, आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम क्रिएट झालेला आहे. त्यामुळे आपल्याला इतरांशी कनेक्ट व्हायला, एक दुसऱ्यांच्या सुखदुःखात धावून जायला शिकावं लागणार आहे शतायुषी होण्यासाठी. आणि चौथी गोष्ट जी आहे महत्वाची ती आहे की शतायुषी होण्यासाठी आपल्या जगण्याला काहीतरी पर्पज लागतो, हेतू लागतो. यू नीड टू हॅव सम पर्पज फॉर लिव्हिंग लॉंगर अँड यंगर, असं वैद्यकशास्त्र सांगते. आज आपला पर्पज हा फारच त्यामुळे तो अतिशय उत्सळ झालेला आहे. पैसे कमावणं हा काही पर्पज असू शकत नाही. दॅट इज द साधन, ते साधन आहे. दॅट इज नॉट द एंड, दॅट इज पर्पज, है की नाही. त्यामुळे ते जरा कुठेतरी आपल्याला शिकावं लागणार आहे. आणि इट शुड बी बियॉन्ड सेल्फ. पर्पज जो काय असेल तो, तर आपल्याला जास्त दिवस जगता येते. आता ह्या गोष्टी आजच्या तरुणांच्या आयुष्यात किती आहेत
यावरनं उत्तर असेल की आजचे तरुण शतायुषी होतील की नाही होतील. आणि त्याच्यामुळे ह्या गोष्टी आपल्याला किती अवलंब करता येतील आजपासून. समजा आजपर्यंत नव्हत्या, पण आजपासून करता येतील का? आहारामध्ये आपल्याला आहार घेता येईल का? आपल्याला फिजिकल ऍक्टिव्हिटी करता येतील का? आपल्याला थोडंसं प्रेम करायला, प्रेम मिळवायला शिकता येईल का? इतरांसोबत कनेक्ट व्हायला आणि आपल्या जगण्याला काहीतरी हेतू काय आहे त्याचा शोध घेणं. 4 गोष्टी तरुणांना नक्कीच शतायुषी बनवण्यासाठी मदतरूप ठरतील असं मला वाटतं. धन्यवाद सर, फार डिटेलमध्ये तुम्ही सांगितलेलं आहे. तर याचा फायदा नक्कीच सगळ्यांना होईलच. तर माझा पुढचा प्रश्न विचारतो सर, की मी तुमच्या एका इंटरव्ह्यू मध्ये पाहिलं होतं ऍक्च्युली, की तुम्ही एकदा जेव्हा कॉलेजमध्ये होता, MBBS ला शिकत होता, तेव्हा तुम्ही बरेचसे एक्सपेरिमेंट आपल्या बॉडी सोबत करायचे सर. म्हणजे त्यात तुम्ही एक अनुभवही शेअर केला होता, की तुम्ही एक रात्र जेवले नव्हता आणि चिप्सचं पॉकेट बाजूला ठेवलं की चक्कर वगैरे येऊन पडलो नाही पाहिजे म्हणून. तर असे कुठले कुठले अजून एक्सपेरिमेंट केले होते जे आम्ही सुद्धा आमच्या यंग वयात करू शकतो, आमच्या तरुणपणात करू शकतो, आणि आपल्या बॉडीची त्याला म्हणतात, तुम्ही पेंडुलमचं सांगितलं होतं की इकडे जायची क्षमताही माहिती असली पाहिजे, म्हणजे सगळ्यात जास्त किती करू शकतो आणि सगळ्यात कमी किती करू शकतो. तर असे अजून कुठले एक्सपेरिमेंट तुम्ही केले होते जे आमच्यासोबत शेअर करू शकाल? ओके, जरूर. मुळात मला हे कळलं आरोग्य विज्ञानाच्या अभ्यासातनं की आपल्या क्षमता निसर्गाने खूप दिलेल्या आपण फार कमी वापरतो त्या ऍक्च्युली. त्या जर आपल्याला भरपूर वापरता आल्या तर आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप करता येऊ शकते जे आज आपण नाही करू शकत आहे. समजा त्या अर्थाने की जसं आपल्या हृदयाला क्षमता दिली 220 ठोके पर मिनिट, आपलं 70-80 ने काम चालते. आपल्याला अर्धी किडनी असली तरी काम चालते जेव्हा की 2 किडन्या दिलेल्या आहेत. लिव्हर 1/8 लिव्हर पण पुरेसं ठरते. लंगची कॅपॅसिटी आपण हार्डली 10-15% वापरतो फक्त, जे दिलेली आहे ती. मेंदूची क्षमता असं म्हणतात आपण 10-15% वर वापरत नाही, किती हुशार असलो तरी. त्याच्यामुळे निसर्गाने जे रिसोर्सेस दिलेले ते आपण तसेच पडून ठेवलेले. आणि साधा नियम आहे की जी गोष्ट तुम्ही वापरत नाही ते डार्विनने सांगितलंय की डिसयूज ॲट्रोफी, हळूहळू नष्ट होत जाते. ठीक आहे, सिंपल आहे. आपले स्नायू आणि सांधे आपण वापरत नाही कधी. त्यामुळे आपल्या ह्या क्षमतांचा शोध घेणं आणि त्या विकसित करणं ग्रॅज्युअली. मी जसं म्हणाल तसं एका दिवसात काही कोणी पैलवान बनत नाही, पण मला रोज थोडा थोडा व्यायाम करत गेला तर एक दिवस पैलवान नक्की बनू शकतात. त्यामुळे मी जे तुझ्या म्हणाला की आपला स्विंग जो आहे आपल्या आयुष्यात, आपला असा आपण फार छोटा असतो नॅरो, त्याला दोन्ही बाजूला आपल्याला ताणता येते. आपल्या क्षमता विकसित करता येतात आणि त्या जर विकसित करता आल्या आपल्याला आयुष्यामध्ये आज जे काय मिळवतोय आपण त्यापेक्षा खूप जास्त कितीतरी मिळवता येणं शक्य आहे. सगळ्या क्षमता असतील शरीराच्या, बुद्धीच्या, मनाच्या, सगळ्या पहिले तर त्या आहेत आपल्याकडे हे कळणं आणि मग त्या विकसित करण्यासाठी प्रयोग करणं, एक्सपेरिमेंटेशन. त्यामुळे विज्ञानाची मूलभूत 2 तत्व जी आहे ती निरीक्षण, ऑब्झर्वेशन अँड देन एक्सपेरिमेंटेशन. मला असं वाटतं मी विज्ञान जे काय शिकलो त्या ह्या 2 गोष्टी विज्ञानाच्या मूलभूत साधनं त्या शिकलो आणि त्या मग स्वतःच्या आयुष्यामध्ये वापरल्या. माझ्या लक्षात आलं की अनेक लोक उपाशी राहतात, पण मला 6 तासांपेक्षा जास्त उपाशी नव्हतं राहता येत फर्स्ट MBBS पर्यंत. दुपारी 12ला काही खाल्लं तर संध्याकाळी 6ला काही ना काही लागायचंच खायला. मग मी आजूबाजूला पाहिलं तर माझ्या लक्षात आलं की अनेक लोक उपवास करतात. गांधींनी 21 दिवसांचे उपवास केले. मग माझ्या मनात प्रश्न आला की त्यांना जमते आणि मला का नाही. मग पुढची पायरी येते प्रयोग करून बघणं. मग पहिल्या रात्री मोठ्या हिमतीने नवीन काही करायचं असलं तर हिंमत लागते जरा, म्हणून फक्त रात्रचं जेवण स्किप करायचं बा, एवढं मोठी हिंमत लागली ते ठरवायला मला. पण ते केलं आणि मग त्याचा काय म्हणू आपल्याला तयारी होत नव्हती, म्हणून मग जसं पहिल्यांदा रक्तदान करताना हिंमत लागते, म्हणून रात्री सगळ्या खाण्यापिण्याच्या वस्तू जवळ घेऊन ठेवल्या हँडफुल डिस्टन्स वरती. न जाणं चक्कर बिक्कर आली तर झोपेतल्या झोपेत उठायचं काम नको, डायरेक्ट टू माउथ डिस्टन्स असं तोंडात गेलं पाहिजे असं. आणि रात्री जेवणार नाही म्हणून दुपारी मेसमध्ये जेवायचं होतं, जरा आणखीन दाबून जेवून घेतलं आणि मग रात्री स्किप केलं जेवण. 2-3दा हात गेला तिकडे, असं वाटलं जमते की नाही जमत उपाशी राहणं, पण असं लक्षात आलं की अडचण नाही, झोप लागली. सकाळी उठल्यावर तो आर्किमिडीजला जसा आनंद झाला ना काहीतरी शोधल्याचा, तसं मला हा शोध लागला युरेका माझ्या स्वतःबद्दल, की जे मी समजत होतो की माझी क्षमता 6 तासांची आहे उपाशी राहण्याची, ती 18 तासांची आहे माझ्या लक्षात आलं. सो दॅट इज युरेका फॉर मी.
ओके. आणि मग जसं आपण सायन्समध्ये करतो की वेगवेगळे व्हेरिएबल्स वापरतो प्रयोग करताना, या बॅकग्राऊंडला काय होते त्या बॅकग्राऊंडला, तर असं करत करत मग मी 18 तास, 24 तास, 36 तास, 48 तास, तर मेडिकल कॉलेजच्या दरम्यानच 72 तासांचे 3 वेळा उपवास केल्याचं मला आठवतं. असं दॅट टू सगळे क्लासेस, स्टडी, क्लिनिक सगळं करून, म्हणजे विदाउट डिस्टर्बिंग युअर डेली रुटीन. मग पुढे संधी मिळाली तर 120 तासांचा केला एकदा, मग 144 आणि शेवटचा 168 तास. ओके. तर ही क्षमता माझ्यामध्ये आहे. सुरुवात झाली 6 तासांपासून, पोहोचलो हळूहळू मी 168 तासांपर्यंत. ओके. माझा पेंडुलमचा स्विंग जो एवढा होता तो आता इतका वाढला इकडे या बाजूला, ठीक आहे. दुसरं मग असा पण प्रयोग केला की खाता किती येते आपल्याला जास्तीत जास्त. तर मग असं आता आग्रहाचं जेवण केल्यावरही परत दुसऱ्यांदा जेवायला बसलं तरी पोटाला त्रास न देता जेवता येऊ शकलं पाहिजे. मग ती पण क्षमता विकसित केली. तर हे ठरवून आपल्या क्षमता विकसनाच्या दृष्टीने केलेले प्रयोग सगळे. त्यामुळे रात्री सायकलने निघायचं नागपूरवरनं आणि रामटेकला जायचं अमावस्येच्या रात्री 55-60 किलोमीटर, 2-3 मित्रच. किंवा एकदा खिशात पैसे न घेता आम्ही 3 मित्र नागपूरवरनं भोपाळच्या दिशेने गेलो सायकलवरती, खिशात पैसे न घेता, प्लॅन काहीही न करता, की काय होते बघूया बा. आपल्याला भूक लागली तर कोणाकडे जेवायला मागता येईल का आपल्याला. तोपर्यंत असं वाटायचं की भीक मागणं फारच सोपं असते. मग लक्षात आलं की आपल्याला भूक लागली आणि अनोळखी घरात जाऊन बा असं म्हणता येतं की मला भूक लागली, जेवायला देता का. सो इट इज नथिंग लेस दॅन ऍडव्हेंचर. त्यामुळे काही सोपं नाही आहे. कालच आता माझ्याकडे एक मुलगी यवतमाळ जिल्ह्यातली प्रणाली चिकटे म्हणून आलेली होती. काल तिचा एक आम्ही बिघडलो मी मुलाखती घेतली. ती सायकलवरती एकटी मुलगी 21 वर्षांची बाहेर पडली आहे. 3 महिने झाले फिरते सायकलवरती एकटी, पर्यावरणाचा संदेश घेऊन. या करोनाच्या बॅकग्राऊंडला एकटी मुलगी 21 वर्षाची बाहेर पडते. सगळं कुठे जाणार, कुठे थांबणार माहिती नाही सगळं. तर मला वाटतं हे सगळं ऍडव्हेंचर आहे. असले प्रयोग आपल्याला जरा करता आले पाहिजेत, करून बघता आले पाहिजेत वेगवेगळे, आपल्या स्वतःला तपासण्यासाठी, आपल्या स्वतःचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी. आणि तरुण वयात हे नाही करणार तर कधी करणार आहे. मी नक्की तरुणांना सुचवेल की जरा उपाशी राहण्याचा प्रयोग करून बघा. मौन राहण्याचा, 24 तास बोलायचंच नाही बा एक शब्द, करून बघा. अनेकांची हिंमत नाही होत, काय वाटेल ते करू म्हणतात. बोलायचं नाही म्हणजे कसं काय शक्य आहे. ठीक आहे. मोबाईल वापरायचा नाही बा एक दिवस, असा पण प्रयोग करून बघता येईल. तरी ऍडव्हेंचर होईल आज तुमच्या तरुणांसाठी, अनेकांसाठी. फेसबुक नाही बघायचं बा, व्हॉट्सअपचं स्टेटस नाही बघायचं जरा 4 तास, यालाही हिंमत लागेल. तेव्हा असले प्रयोग जरा करून बघायला पाहिजे आपल्याला, की 8 दिवस 15 दिवस मोबाईलचा उपवासच करून बघायचा, सोशल मीडियाचा उपवास करून बघायचा. असं काय काय करून बघायला हरकत नाही. प्रयोग म्हणूनच करायचे. सर मी एक माझाच अनुभव एक शेअर करतो सर. सध्याच आता डिसेंबर महिन्यात मी इंस्टाग्राम प्रचंड यूज करायचो. तर मी असाच एक प्लॅन बनवला की आपण यार इंस्टाग्राम वापरूच नाही. किती दिवस आपण ठरवू शकतो. तर सुरुवातीला 1 दिवस नाही वापरलं, 2 दिवस नाही वापरलं, त्यानंतर परत सवय लागली. त्यानंतर मग एक प्लॅन केला की डायरेक्ट 27 दिवस आपण इंस्टाग्राम वापरायचंच नाही. पण हळूहळू सुरुवातीला खूप अशी इच्छा व्हायची की यार नाही आता मेसेज येते, आता स्टोरी टाकायची आहे. पण काही दिवसानंतर जवळपास मी 15 दिवसानंतर डायरेक्ट त्याच्यानंतर इंस्टाग्राम उघडलं. भले मी 27 दिवस कंप्लीट नाही करू शकलो सर, पण जी 2 दिवसाची माझी कॅपॅसिटी होती ती 15 दिवस वाढली. त्याचा मला एक वेगळा आनंद होता आणि एक वेगळं दुःखही होतं की मी 27 दिवस आपलं ठरवलेलं टार्गेट कंप्लीट नाही करू शकलो. तर लवकरच मी पुन्हा ट्राय करणार आहे की मी पूर्ण 1 महिना ट्राय करून. ती खूप मोठी अचिव्हमेंट होती माझ्यासाठी, कारण इंस्टाग्रामचा टाइम स्पेंडिंग माझ्यासाठी जवळपास 3 ते 4 तास डेली माझे त्याच्यावर जायचे फक्त. सो आता तो टाइम स्पेंड अर्ध्या तासावर आलेला आहे. मला आनंद आहे. वा छान छान प्रयोग केला. म्हणजे हे पण ऍडव्हेंचरस आहे असं आजच्या तरुणाईसाठी. बरोबर चॅलेंजिंग आहे. तर असो सर. तर माझा पुढचा प्रश्न सर तुमच्यासाठी असा होता एक की आज तुमचं वय मला माहिती नाही, पण जे काही तुमचं वय असेल, ऑफकोर्स तुमचं 50 प्लसच वय. 60ला पोहोचतंय. 60 आता पूर्ण होतील मला मे महिन्यात.
तर सर तुमचं वय 60 वर्ष आहे सर. तर तुम्ही जेव्हा 18 वर्षाचे होता, जर आतापर्यंतच्या एक्सपिरियन्सनुसार तुम्हाला त्या 18 वर्षाच्या अविनाशला जर काही मेसेज द्यायचा असेल, काही संदेश द्यायचा असेल किंवा काही टिप्स द्यायच्या असेल तर तुम्ही काय द्याल सर? ओके, बर. मुळात म्हणजे मला असं वाटतं की बऱ्याच गोष्टी ह्या जरा उशिरा कळल्या तसं म्हणता येईल आपल्याला. मी खेड्यातला मराठी माध्यमातून शिकलेलो, त्यामुळे खूप सारे न्यूनगंड होते. त्यामुळे माझं पण एक वर्षभर जवळपास असंच गेलं. खेड्यातली मुलं शहरात आल्यावर जरा इतरांच्या बरोबरीने, शहरी मुलांच्या बरोबरीने राहण्यासाठी जे काय प्रयोग करतो सगळे, त्यावेळेस काय अमिताभ बच्चन, राजेश खन्ना हिरो होते आमचे. त्यामुळे बेल बॉटम पासून सगळ्या फॅशन, फेअर अँड लवली बहुतेक यायची होती. तर काय इमामी, पॉन्ड्स वगैरे असं काहीतरी असेल, ते सगळे कॉस्मेटिक वापरून पाहिले वगैरे वगैरे. पण मग नंतर लक्षात आलं बरेच दिवस केल्यानंतर की याने काय फार फरक पडत नाही, दिसण्यापेक्षा असण्याने फरक पडतो. तर ठीक आहे, म्हणजे आता प्रयोग करून हे लक्षात आलं एवढंच म्हणेन मी फक्त. ते कदाचित आधी लक्षात आलं असतं तर आणखी वेळ जरा दुसऱ्या गोष्टीसाठी युटिलाइज करता आला असता मे बी. फार घाबरट होतो, संकोची होतो, लवकर आपले विचार एक्सप्रेस नव्हते करतायत, कोणासोबत कम्युनिकेट नव्हतं करतायत इझिली. तर मला वाटतं तो जो काय होता न्यूनगंड आणि कॉम्प्लेक्सेस सगळे, तर त्याला न घाबरता त्यातनं बाहेर पडण्यासाठी काही जर करता आलं असतं त्यावेळेस तर कदाचित आणखीन जरा पुढचा प्रवास कदाचित जास्त सोपा झाला असता मे बी, माहिती नाही. असं मला वाटतं, म्हणजे असं करता आलं असतं तर उपयोगी राहिलं असतं. इंटरेस्टिंग सर. तर सर माझा पुढचा प्रश्न होता या पॉडकास्टचा की सध्या ग्लॅमरचं युग खूप आहे सर. म्हणजे प्रत्येकाला, म्हणजे तुम्ही थोडंफार उत्तर तर यात दिलंच आहे मागच्या प्रश्नात, पण त्याचला पुढे कंटिन्यू करतो सर की सध्या ग्लॅमरचं युग भरपूर आहे. सगळेजण खूप चांगले चांगले कपडे घालून राहतात. सगळ्यांना, म्हणजे कोणी पब्लिक स्पीकर असो किंवा कोणी एनजीओ सोशल वर्क करणार असो, तो सुद्धा आपल्या नीटनेटकेपणा नाही म्हणू आपण त्याला, टापटीप राहण्यावर किंवा कपडे घालण्यावर फार खर्च करतो. पण सर तुम्ही अजूनही इतके साधे राहता या ग्लॅमरच्या युगात सुद्धा. तर त्याच्या मागची इन्स्पिरेशन काय सर? किंवा कधी असं वाटत नाही का की आपण सुद्धा एकदम सूट बूट कोट घालून जावं बा, असं वाटत नाही का? त्या मागची इन्स्पिरेशन काय सर एवढं साधं जीवन जगण्याची? विज्ञान आहे खरं बेसिकली. मुळात मी असं म्हणेल, आपला देश उष्णकटिबंधीय देश आहे की नाही. उष्णता भरपूर असते आपल्याकडे, 10 महिने ऊन असते जवळपास. थंडी काय हार्डली डिसेंबर जानेवारी 15-20 दिवस सोडले तर बाकी दिवस काही नसते. आपल्या देशासाठी वैज्ञानिक काय परिधान आहे, कुठला पेहराव वैज्ञानिक आहे, तर उष्णता जास्त असल्यामुळे हीट रिफ्लेक्टिव्ह कपडे पाहिजे आपल्याकडे. उष्णता रिफ्लेक्ट करणारे, ऍब्सॉर्बिंग नको, आहे की नाही. म्हणून मग कुठले असतात कपडे असे, तर बेसिकली लाईट कलर्ड किंवा व्हाईट रिफ्लेक्टिव्ह आहे. डार्क कलर जे आता जसा तुझा आता जो कलर आहे शर्टचा तुझ्या, हा हीट ऍब्सॉर्बंट आहे, उष्णता शोषून घेणार आहे, हा रिफ्लेक्ट करणारा नाहीये. त्याच्यामुळे गरमी आपल्याला जास्त होणार आणखी, की नाही. दुसरं जे आहे ते आपल्याकडे हवा खेळती राहायला पाहिजे उष्णता भरपूर असल्यामुळे. त्यामुळे फार स्किन टाईट कपडे नको. आज आपल्याकडे खूप सारी तरुण मंडळी जीन्स वापरतात, स्किन टाईट असतात, मुली पण वापरतात, है की नाही. तर हे सगळं अनसायंटिफिक आहे आपल्या देशाच्या दृष्टीने. हे थंडी जिथे आहे, 12 महिने थंडी असते, त्याच्यासाठी हे ठीक आहे, स्किन टाईट कपडे असणं वगैरे वगैरे. आपल्याकडे मात्र हे चुकीचं आहे, ठीक आहे नाही. त्यामुळे हे विज्ञान मुळात प्रेरणा आहे. तिसरं असं आहे की आपल्याकडे कापूस पिकवला जातो जास्त, आणि कॉटन. तर आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर सिंथेटिक कपडे जे आहे ते घातक आहे. ते पेट्रोलियम पासून तयार होतात, त्याने अनेक आजार होतात, अलर्जी पासून सगळे. सुती कपडे हे जास्त आरोग्यदायी आहे. आणि चौथं असं की शेतकऱ्यांना, आपला विदर्भ शेतकरी आत्महत्याचा प्रदेश म्हणून ओळखला जातो, कापूस पिकवणारा शेतकरी. आणि त्याला कारणीभूत कोण आहे, तर आपणही आहोत कुठेतरी. आपण शेतकऱ्याची मुलं असून आपण सुती कपडे नाही वापरत, कापसापासून तयार केलेले, मिलमध्ये तयार केलेले सिंथेटिकचे कपडे वापरतो. मुळात मला असं वाटतं ज्या काय प्रेरणा आहे ते ह्या आहेत. हे का बरं असं वापरतो ते.
दुसरं मी म्हणालो असं की हे लक्षात आलेलं आहे की ग्लॅमर दिसण्यात नाही, असण्यात आहे. ओके, दिसण्यातलं ग्लॅमर काही फार टिकत नाही. मेकअप एकदा उतरून ठेवला संध्याकाळी, पडद्यावरचे हिरो पण अगदी सामान्यांपेक्षा सामान्य दिसतात, ठीक आहे. त्यामुळे मग मला असं वाटत होतं की असं मला नुसतं पडद्यापुरतं ग्लॅमर नकोय, ग्लॅमर पाहिजे तर ते जगण्यात असलं पाहिजे. आणि म्हणून दुसरं, माझ्या कपड्यांवरून लोकांनी माझी किंमत नको करायला. स्वामी विवेकानंदांचा एक प्रसंग मला आठवतो यावेळेस, की ते अमेरिकेत गेले असताना त्यांचा असा सगळा तो स्वामींसारखा भगवा कपडे बिपडे पाहून तिथल्या सिव्हिलाइज लोकांनी त्यांना विचारलं, तुझ्यासारखाच काय स्वामी, का तुम्ही नेटनेटके का नाही राहत जरा, असं आमच्यासारखं कोट टाय पॅन्ट, हे काय गबाळ अवतार घेऊन फिरता. तर त्याला स्वामीजींनी काय उत्तर दिलं होतं की तुमच्या देशामध्ये तुमची किंमत कोण ठरवते? तुमचा टेलर ठरवते तुमची किंमत किती आहे. तर आमच्या देशामध्ये माणसाची किंमत जी आहे ती त्याचं व्यक्तिमत्व ठरवते, टेलर नाही ठरवत. मला असं वाटतं तेच कदाचित उत्तर याचं असेल की लोकांनी माझी कपड्यांवरून नको किंमत करायला. ओके, त्यामुळे मला माझी किंमत जी ती जगाने ती तशी काय म्हणू, माझं जे काय कॅरेक्टर आहे, चारित्र्य आहे, व्यक्तिमत्व आहे, त्याची किंमत त्याच्यावरनं किंमत ठरवावी, कपड्यांवरनं नको ठरवायला, पेहरावरनं. हे मला चॅलेंजिंग वाटते. आणि दुसरं असं की जगणं फार सहज सोपं होते ना, उगाच फार आटापिटा करण्याची गरज उरत नाही. आता माझा किती वेळ वाचतो बघ ना, दुकानात गेलो तर काही तुम्हाला तर काय 4-4 दिवस दुकानात फिरावं लागते की हा रंग घेऊ की तो रंग घेऊ, हे डिझाईन घेऊ की ते घेऊ, अमेझॉनवरती शोधावं लागते, फ्लिपकार्ट शोधावं लागते. मला भानगडच नाही, खादीच्या दुकानात गेलं, पांढरे कपडे घेतले कुठले तरी, एकदा शिवून टाकले, वर्षभर निश्चिंती. आज कुठे कार्यक्रमाला जायचं आहे तर कोणता शर्ट घालू, कोणता पॅन्ट घालू, किती विचार करावा लागते. मला काही विचार करायचा ना, किती वेळ वाचतो, सोपं काम. तिसरं म्हणजे एक ब्रँड तयार झाला आता अविनाश सावजीचा. हा, तर ब्रँड का बदलू? बरोबर आहे. आज सगळ्या मार्केटिंग मध्ये, डिजिटल याच्यात सगळं ब्रँडिंगच्या मागे लागले ना, काय वाटेल ते पैसे खर्च करतात ना ब्रँडिंगसाठी लोक. बरोबर आहे. बिना पैसे खर्च करता ब्रँड तयार झालेला आहे सगळा. त्यामुळे हे ब्रँडिंग पण झालंय एका अर्थाने. तुम्हाला याच्यासाठी पैसे खर्च करावे लागतात ब्रँडिंगसाठी. मला ते काही न करता ब्रँडिंग. आणि शिवाय तुझ्यासारखे लोक म्हणतात की बा तुम्ही किती साधे आहात, म्हणजे आणखीन आहात तुरे. तर किती साधा सोपा मार्ग आहे हा, पण मला कळत नाही. लोक फार अवघड रस्त्याने जायचे, लोकांना फार हौस आहे जरा. खूप छान उत्तर दिलंय सर तुम्ही या प्रश्नाचं. आणि माझ्यासाठी हा मेजर की टेकअवे राहील हा, की हा पॉइंट जीवनात उतरवायचा आहे की साधं जीवन उच्च विचार. कारण विचारांची उंची नेहमीच उंच ठेवायला पाहिजे. मी तुमच्याच कुठल्या तरी लेक्चरमध्ये ऐकलेलं आहे. तर आपण या पॉडकास्टच्या सर शेवटच्या 2 प्रश्नांकडे येऊया, आणि ते म्हणजे रिकमेंडेशनचे प्रश्न. ऍक्च्युली 3 प्रश्न शेवटचे. त्यातला पहिला प्रश्न आहे की तुमच्या आयुष्यात तुम्ही बरेच पुस्तकं वाचलेले आहेत, तर त्यातले 3 असे पुस्तकं सांगा, आणि त्या पुस्तकातल्या जर एखादी ओळ तुम्हाला जी सगळ्यात जास्त आवडलेली आहे, जी तुम्हाला सगळ्यात जास्त इन्स्पायर केलं तुमचं जे काही तुम्ही सोशल वर्क उभं केलेलं आहे ते करण्यासाठी. ओके, एक डॉक्टर व्हिक्टर फ्रँकल नावाचा जगप्रसिद्ध सायकियाट्रिस्ट, ज्याला 29 विद्यापीठांनी डॉक्टरेट दिली, त्यांचं एक पुस्तक आहे 40 भाषांमध्ये ट्रान्सलेट झालेलं, 40+ लँग्वेजेसमध्ये. मागच्या शतकातलं लाखो लोकांचं आयुष्य बदलवणारं पुस्तक त्याला म्हटलं जाते, मॅन सर्च फॉर मिनिंग. मॅन सर्च फॉर मिनिंग, ओके. किंवा मराठीमध्ये अर्थाच्या शोधात. त्यातलं एक वाक्य तो असं म्हणतोय की का जगायचं हे जर कळलं तर कसं जगायचं हा प्रश्न सुरत नाही. If you know the why of living, how of living could never be a question for you. And if you don't know the why of living, you are likely to get entangled in how of living. मला का जगायचं हे समजलं नाही तर कसं जगायचं याच्यातच आयुष्यभर फिरत बसतात. ती प्रयासच्या सगळ्या कामाची पंचलाईनच आहे, टॅगलाईनच असं म्हणता येईल. दुसरं आणखीन एक माझं आवडतं पुस्तक आहे ट्यूजडेज विथ मॉरी. प्रोफेसर मॉरी नावाच्या एका प्राध्यापकाची कहाणी आहे, जो शेवटच्या मरणाचा 2 वर्षाचा प्रवास त्याला आनंद यात्रा कशी बनवतो त्याची कहाणी आहे.
आणि लिटरली म्हणजे प्रत्येक घरात असं ते जसं गीतापाठ वगैरे करतात तसं ते वाचलं जावं एक एक प्रकरण. तो म्हणतो की मी एक्झॅक्टली मृत्यू आणि जीवन याच्यामध्ये उभा आहे सीमारेषेवरती. त्यामुळे मला मृत्यू पण दिसतोय आणि जीवन पण दिसते आहे, त्यामुळे मी दोन्ही बाजू ओळखू शकतो. सो आय एम व्हेरी फॉर्च्युनेट. जेव्हा की त्याला माहिती असते की 2 वर्षांनी तो मरणार आहे आणि मग त्याच्या मुलाखती होतात आणि एक वेळ अशी येते की 15 दिवसावर मरण आलंय आणि त्याला विचारतात की काय प्रोफेसर मॉरी, हाऊ आर यू फिलिंग नाऊ? तुम्ही देवाची एकदा प्रार्थना करत असाल कारण तुम्हाला आता जागेवरती कण नाही पलटतायत, छातीत दम नाही मावत, तोंडातून शब्द नाही निघत, की नाही, बेडवरती पडून आहात, लघवी प्रसाकरसाठी कोणाच तरी मदत घ्यावी लागते. तर आपण पाहतो देवाची प्रार्थना करत असाल, देवा सोडव रे आता नाही वेदना सोसवत, तेव्हा प्रोफेसर मॉरे काय उत्तर देतो? तो म्हणतो की नाही, देवाची प्रार्थना नाही करत म्हणे मी. सो आय एम एन्जॉईंग अँड एक्सपिरियन्सिंग माय सेकंड चाइल्डहुड नाऊ. मी माझ्या बालपणाचा दुसऱ्यांदा आनंद आणि अनुभव घेतोय, कारण लहानपणी आई हे शिसू सगळं करायची आहे, आता दुसरं कोणीतरी करते, तर मी माझा बालपणाचा आनंद घेतोय. दॅट काइंड ऑफ पॉझिटिव्हिटी ही वॉज हॅव्हिंग. ते एक माझं खूप छान आवडतं पुस्तक आहे, ट्यूजडेज विथ मॉरी नावाचं. एक अल्टिमेट गिफ्ट आणि अल्टिमेट लाईफ नावाची 2 पुस्तकं आहे, जिम स्टोवाल नावाच्या ऑथरची. याची पण मराठी ट्रान्सलेशन झालेले. एका तुझ्यासारख्याच एका तरुणाचं आयुष्य कसं बदलतंय त्याची ती कहाणी, अतिशय इन्स्पायरिंग स्टोरी आहे. ती अतिशय अब्जोधीश काय म्हणू, आजोबाचा एक लाडावलेला नातू वाया गेलेला, ज्याने आयुष्यात कधी सुख आणि चैनीशिवाय दुसरं काही केलंच नाही आयुष्यात. तर त्याच्या आजोबा वारल्यानंतर त्याचं आयुष्य बदलण्यासाठी त्याच्यासाठी दर महिन्याला एक असाइनमेंट देतात आणि ती असाइनमेंट करता करता असं वर्षभरात त्याच्या स्वतःचं आयुष्यच बदलून जाते. त्याची अप्रतिम कहाणी आहे ती, एक अल्टिमेट गिफ्ट म्हणून, सर्वोत्तम देणगी मराठीमध्ये. तर ही फारशी प्रचलित नाही आपल्याकडे पुस्तकं, म्हणून मुद्दाम या पुस्तकांबद्दल मला असं वाटतं की सांगायला पाहिजे. ही तिन्ही पुस्तकं सर माझ्यासाठी सुद्धा ही तिन्ही पुस्तकं नवीन होती आणि मलाही नक्कीच हे तिन्ही पुस्तकं वाचायला खूप खूप आवडेल. प्रयासमध्ये आपल्याकडे अशा प्रकारची अनेक पुस्तकं असतातच, मुद्दामच आपण ठेवतो ही चांगली पुस्तकं लोकांच्या हाती गेली पाहिजेत. कायम बोलत असतो पुस्तकांबद्दल. आणि सर यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन असा होता सर की एक मला तुम्हाला, आपण या पॉडकास्टमध्ये एक असा फक्त 2 मिनिटाचा एक सेक्शन ठेवलेला आहे की आपली मराठी भाषा हळूहळू विलुप्त होत चालली आहे. विलुप्त नाही म्हणू शकत त्याला आपण, हळूहळू लोक हिंदी किंवा इंग्लिशमध्ये वळत आहे, पण मराठी भाषेला तेवढं महत्व दिलं जात नाही. तर त्यासाठीच हा एक छोटासा प्रयत्न होता मराठीतून पॉडकास्ट सुरू करण्याचा. आणि दुसरी गोष्ट की मराठीतले बरेचसे शब्द आहेत जे जनरली आपण आता वापरात येत नाही. आता मी आताच यात 2 इंग्लिश शब्द वापरले, तर आमच्या यंगस्टरच्या लाईफ किंवा मिलेनियल लोकांच्या लाईफमध्ये हे शब्द वापरायला येत नाही. तर असा एखादा शब्द तुमच्या ओळखीत जो विलुप्त झालेला आहे किंवा जो आम्ही जनरली वापरत नाही, तो तुम्ही सांगाल आणि त्याचा अर्थ आम्हाला समजून सांगाल तर नक्कीच आनंद होईल. ओके, बरं. असे तर खरे खूप शब्द असतील. मग आता आजकाल तुम्ही खरं म्हणजे भाषा अशी लुप्त होत नसते, भाषेवरती संस्कार होत राहतात आणि खूप सारे शब्द नवीन येत राहतात, जुने जात राहतात, असं होत राहते. आता असं कूल शब्द जो तुमच्या जनरेशनचा आहे तो आता तसा मराठीमुळे झालेला आहे असं म्हणता येईल आपल्याला. इंग्लिशवरती संस्कार होऊन, मूळ इंग्लिश आहे पण तो मराठीमध्ये झालेला आहे. कूल म्हणजे काय लगेच ते कळते. भाषेचा खरा उद्देश जो आहे तो कम्युनिकेशन आहे, त्यामुळे फार आग्रह असणं म्हणजे मला स्वतःला फार काही मान्य नाहीये की शुद्ध मराठीतच सगळं बोललं पाहिजे. महत्वाचं हे की भाषेचा उद्देश जो आहे तो कम्युनिकेट करणं आहे, संवाद साधला जाणार आहे. आणि तो जर साधला जात असेल, काही ठिकाणी मराठीपेक्षा हिंदी किंवा इंग्लिश शब्द वापरून जर तो जास्त चांगला होत असेल तर हरकत काहीच नाही ते करायला. फार आग्रह असू नये असं मला वाटते. त्यामुळे तू म्हणतो तसं मला आता लगेच नाही सांगता येणार असा मराठी शब्द बद्दल थोडासा विचार करावा लागेल, पण असे खूप सारे शब्द असतील. हा म्हणजे लगेच सर तुम्हाला जो पहिला असा डोक्यात शब्द येत असेल की यार म्हणजे माहित असला तरी चालेल, पण जनरली आमची जनरेशन यूज नाही करत, तुमच्या पिढीला तो जास्त माहिती आहे. जसं आपण जर एखादा शब्द पकडला, जसं की शेतातलं नागर वगैरे पकडलं, तर आम्ही जे शेतीविषयी माहिती आहे त्यांना माहिती आहे, बाकी त्यांना तेवढी आयडिया नाहीये त्याबद्दल. असा एखादा शब्द जर असेल.
आता असं ऋणझुणू आहे समजा, असे जे थोडेसे नादमय शब्द आहेत ते आपल्या आता हरवत चालले थोडेसे, जरा त्याचा अर्थच लागत नाहीये. गायीच्या गळ्यातल्या घंटेचा आवाज समजा जो आहे, ज्याला म्हणतो मंजूळ आवाज असतो, मंजूळ म्हणजे काय हे कळत नाहीये की नाही. तर असे जे काही शब्द आहेत, असे बरेचसे शब्द आहेत, कारण संदर्भ बदललेत म्हणून ते आता कळत नाही मुळात, की नाही. कणाव वाटणं कोणाबद्दल, करुणा वाटणं ज्याला म्हणू कंपॅशन आहे, प्रेरणा वापरला जातो समजा, पण काय म्हणू त्याला की अवलोकन करणं असेल आहे, किंवा रिफ्लेक्शन ज्याला आपण म्हणतो इंग्रजीमध्ये, की मागे वळून बघणं असेल परत, की नाही. विहंगम दृश्य, जसं विहंगम म्हणजे सुंदर त्याला म्हणतो आपण, की नाही. तर असे अनेक शब्द आहेत, तर ते आपण आता नाही वापरत फारसे, त्याला पर्यायी इंग्रजी शब्द आलेले आहेत. आणि आता परत सोशल मीडियाची भाषा तर आणखीनच वेगळी आहे, ती मराठी पण नाही, हिंदी पण नाही, इंग्लिश पण नाही, ते आणखीनच वेगळी आहे. मिलेनियल भाषा झाली आहे सर. एचबीडी म्हणजे आपल्याला तेवढंही कंटाळा येते की हॅपी बर्थडे कुठे लिहित बसायचं, एवढं एचबीडी लिहिलं की झालं. RIP स्लँग लँग्वेज झालेली आहे ती सगळी. समोरचा मेला आहे ना, RIP सोपं काम आहे अगदी. एका अर्थाने मराठीत ती संवेदना हरवणं ते जास्त फार औपचारिक म्हणून भाषा वापरतो आपण मग खूपदा. शब्दांमध्ये खूप ताकद असते. मी नेहमी असं म्हणतो की जसं आपण वापरतो की आत्महत्याग्रस्त, कॅन्सरग्रस्त, ठीक आहे नाही. मला असं वाटतं ग्रस्त हा निगेटिव्ह वर्ड आहे, त्याच्या जागी आपण त्याला कॅन्सर योद्धा, ठीक आहे नाही, दुष्काळ योद्धा असं का नाही म्हणायचं त्याला. म्हणजे अर्थ बदलण्यासाठी एक शब्द चेंज केला की पूर्णपणे त्याचा अर्थच बदलतो, त्याला जी पॉझिटिव्हिटी मिळते त्या शब्दात. खरंय, म्हणजे मी तर असंच म्हणतोय की शब्द बदला आणि आयुष्य बदला. दॅट इज सो सिम्पल. योग्य प्रकारे शब्द वापरता आले पाहिजे, आपल्या स्वतःशी पण आणि इतरांशी पण. माणूस सगळ्यात जास्त वाईट स्वतःशी बोलतो जगातल्या कोणापेक्षा. ते बदलता आलं पाहिजे आपल्याला. नक्कीच सर, या पॉडकास्ट थ्रू मलाही बऱ्याचशा नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या, आणि जे हे पॉडकास्ट बघतील, जे कोणी बघत असतील, त्यांना सुद्धा बऱ्याच नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या असेल. तर खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही पॉडकास्ट मध्ये आल्याबद्दल, तुमचा वेळ दिल्याबद्दल. पुढेही सर असेच नवीन नवीन पॉडकास्ट आपण करत राहू, वेगवेगळ्या विषयांवर बोलत राहू, आणि तुम्ही आमच्यासोबत जॉईन होतच राहाल अशी इच्छा आहे सर. नक्कीच. छान रोहन, मला पण आनंद वाटतो की केव्हा तरी तुझ्या कॉलेजला, गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेजला आला असताना तू ऐकलेलं होतं, आणि ते अजूनही तुझ्या आठवणीत आहे. पण मला पण आनंद वाटला की मी जे काय बोलतोय ते कुठेतरी असं पेरलं जाते, भले ते मला दिसत नाही, उगवते नाही उगवत माहिती नाही, पण असं कधीतरी दिसलं तुझ्या रूपाने आज. परत तो आनंद मला मिळाला की आपण जे काय केलेलं आहे त्याचं कुठेतरी उगवताना दिसतंय, त्याचं एक झाडाच्या दिशेने त्याची वाढ होताना दिसते. त्याचा आनंद नक्कीच मी पण अनुभवतोय या निमित्ताने. तुझ्या नवीन उपक्रमाला खूप साऱ्या शुभेच्छा, आणि धन्यवाद. चांगलं करत राहा.